नमस्कार. नुकत्याच महाराष्ट्रभरामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि सगळ्याच प्रस्थापित आणि नवीन असणाऱ्या राजकीय पक्षांनी आपापल्या परीने या निवडणुकीच्या तयारीला वेग दिला. प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं चांगले, सक्षम आणि निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार देण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि यावेळी प्रत्येक पक्ष आपली भूमिका आपल्या पद्धतीने मांडतोय. आणि आजकाल समाजामध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकांच्या ज्या काही मूलभूत समस्या आहेत, या समस्या सोडवण्याचं सामर्थ्य आणि क्षमता आमच्याकडेच कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. अशा वेळी सगळे पक्ष आपापल्या परीने भूमिका मांडत असताना आपण देखील अशाच राजकीय पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलवत असतो. आणि या सगळ्या भूमिका मांडण्याचं आणि जनतेशी संवाद करण्याचं प्रमुख माध्यम म्हणजे किंवा आपले व्यासपीठ आहे. रॉयल मीडिया प्रस्तुत आणि मंत्र गुरुकुलम प्रायोजित रॉयल कट्टा या विशेष अभियानात आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हवेली तालुका अध्यक्ष माननीय दिलीप नाना नारायणराव वालेकर. नाना, तुमचं आपल्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. नाना, मागच्या 2 महिन्याभरापासून महाराष्ट्रात निवडणुकीची नुसती रणधुमाळी सुरू आहे. बरोबर. नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्या होत आहेत न होतात तोपर्यंत महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्याचं मतदान अजून व्हायचंय, पूर्ण प्रक्रिया. त्याच्या आधी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या. म्हणजे एक प्रकारे माहोल निर्माण झाला 2 महिन्यात. महाराष्ट्रात निवडणुका आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या राजकीय घडामोडी किंवा राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका यामुळं हलकल्लोळ माजलाय. तुमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्याला, ज्याला 20 वर्ष मागचा राजकीय प्रवासाचा ज्याला अनुभव आहे, लोकांसोबत काम करण्याची ज्याला सवयी आहे किंवा लोकांसोबत काम करण्याची ज्यांची बांधिलकी आहे, आणि एका प्रमुख राजकीय पक्षाचे तुम्ही हवेली तालुका अध्यक्ष आहात, नवख्या मतदारांना किंवा नवतरुणाईला तुमच्याबद्दल या काही गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्यात. तर हवेली तालुका अध्यक्ष म्हणून तुमची जी काही भूमिका आहे किंवा जी काही ओळख आहे त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण तत्पूर्वी आम्हाला दिलीप नाना वाल्लेकर या व्यक्तिमत्वाविषयी जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार. मी दिलीप नारायणराव वाल्लेकर. माझा जन्म आळंदी मातोबाची तालुका हवेली या गावामध्ये 1972 साली झाला. खरं तर माझे वडील स्वातंत्र्य सेनानी शाहीर नारायणराव वाल्लेकर हे पूर्वाश्रमीचे राजकीय आणि एक धुरंधर नेतृत्व होतं या तालुक्यामध्ये आणि गावामध्ये. अनेक वर्ष राजकीय पटलावर काम केल्यानंतर त्यांचा न कळत वारसा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी लाभला. आणि गाव पातळीवर काम करत असताना त्यांच्या समवेत त्याच्यानंतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांच्यात किंवा छोट्या मोठ्या घडामोडीमध्ये सामील होत 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 शिक्षणाचा सगळा कार्यक्रम उरकत, म्हणजे मला खरं तर ग्रामीण भागामध्ये असल्या कारणानं थोडी शिक्षणाची अडचण सुरुवातीला जाणवली. परंतु सोलापूर रोडला येऊन नंतर पुढं पुरोगामी विद्यालय असेल किंवा लोणी काळभोर कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण करून अगदी आपल्या जवळच असलेल्या मांजरी फार्म या ठिकाणी कृषी पदविका आणि लोणी काळभोरला SYBCom हे शिक्षण पूर्ण करून परत BSc हॉर्टिकल्चर YCM मधून मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने शिक्षण घेत घेत राजकीय पटलावर काम करण्याची संधी मिळत गेली. आणि ही जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे किंवा शिक्षणामध्ये देखील तुम्ही पुढे जात राहिला. पण माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही शेती क्षेत्राशी जास्त जोडलेले आहात किंवा त्या संदर्भातली एखादी कंपनी तुम्ही काय चालवताय, शेतकऱ्याची तुम्ही मदत करताय. तुमचं शेती संदर्भातलं शिक्षण काय आणि नेमकं कशा प्रकारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोच? अगदी बरोबर. 1992 साली कृषी पदविका पूर्ण केल्यानंतर BSc हॉर्टिकल्चर बाहेरून मी 3-4 वर्ष पूर्ण केलं आणि एका नामांकित ॲग्रो केमिकल्स कंपनीमध्ये खरं तर मार्केटिंग मॅनेजरचा जॉब मी करत होतो. 29 वर्ष एक पश्चिम महाराष्ट्र आणि 16 जिल्ह्यांमध्ये आपल्या सभोवतालच्या म्हणजे निम्मा महाराष्ट्र मार्केटिंग करण्याचा योग मला त्या निमित्तानं आला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गरजा आणि कुठल्या औषधाला किंवा कुठल्या शेती साहित्याला त्या ठिकाणी वाव आहे हे लक्षात घेऊन मी एक 5 वर्षाखाली प्रणोती ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली, ज्यामध्ये अतिशय नामांकित असणारी औषधं ही जी गेली मी 30-35 वर्ष या मार्केटमध्ये देत होतो तीच मला कंपनीने हँडओव्हर केली आणि त्याचं मार्केटिंग करत असल्या कारणानं शेती आणि शेती निगडीत व्यवसायाशी चांगला संबंध येत गेला. म्हणजे लोकांना शेतीच्या संदर्भातली प्रोडक्ट देणं असेल, शेतकऱ्याशी संवाद साधणं असेल, शेतकऱ्यांच्या शेती संदर्भातल्या किंवा शेतकरी म्हणून असणाऱ्या समस्या समजून घेता समाजकारणाकडे कधी वळला कळलंच नाही. पण मला असं वाटतं की एक छान चाललेली नोकरी, एक पकडल्या एवढा लॉंग लाईफचा जो ट्रॅक आहे करिअर मधला, की ज्या ट्रॅकमध्ये बऱ्यापैकी माणसं स्थिरावतात, सुरक्षित होतात किंवा एका चौकटीत बंदिस्त होतात, मग असं असताना तुम्ही समाजकारणाकडे वळण्याचं कारण काय? एकदम सुंदर प्रश्न विचारला. खरं तर
चांगली नोकरी होती, चांगलं पॅकेज होतं, गाडी घोडं सगळं कंपनीकडून एकदम चांगलं ऐशारामी जीवन जगत असताना म्हणजे एक चांगलं जीवन होतं सुस्थितीत. परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वडिलांनी घालून दिलेलं बाळकडू आणि माझ्यातला असलेला कार्यकर्ता स्वस्त बसून देत नव्हता. मग कुठेतरी आपण आपल्या त्या राजकीय ज्ञानाचा फायदा समाजासाठी किंवा पक्ष संघटनेमध्ये करावा असे कायमच मनामध्ये आतून येत राहिलं. त्यामुळे तो स्वस्त न बसणारा कार्यकर्ता मग समाजासाठी काहीतरी करावं हे हेतूने बाहेर पडला. म्हणजे सातत्यानं शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत राहिला, प्रश्न ऐकून घेत राहिला आणि एक क्षण असा आला की आता हे प्रश्न मांडूया, आता या प्रश्नांसाठी जाब विचारूया आणि मग राजकारण सुरू झालं. अगदी खरं. काय एखादा काय कुठला प्रसंग घडला की ज्यामुळे तुम्ही हे स्विचिंग घडून गेलं? खरं तर माझे वडील एक या परिसरातले एक प्रख्यात नेतृत्व होतं. त्यांच्या दशक्रियेच्या निमित्तानं म्हणजे आज मी अभिमानाने सांगतो, खरं तर दुःखद घटना होती, परंतु इतका समाज त्यावेळेस जमा झाला. खूप लोक म्हणजे आज न भूतो न भविष्यती गर्दी त्या कार्यक्रमाला आमच्या सांत्वनपर आली. परंतु त्यातूनच एखादा कार्यकर्ता कसा निवडावा असे काही नेतृत्व समाजामध्ये असतात. मग माझे आमदार अशोकराव टेकवडे यांनी चौकशी केली की हा कार्यकर्ता कोण आहे. म्हणजे एवढा सगळा समाज पाहिल्यानंतर ते प्रभावित झाले आणि त्यांनी मग काही कार्यकर्त्यां थ्रू आणि प्रवीण काळभोर म्हणून त्यावेळेस हवेली तालुका राष्ट्रवादी युवकांचे अध्यक्ष होते, त्या दोघांनी मला खरं तर संपर्क साधून पक्ष संघटनेमध्ये काम करावं अशा प्रकारची ऑफर केली खरं तर. परंतु मी गावामध्येच खूप रमलो होतो खरं तर राजकीय क्षेत्रामध्ये किंवा गावच्या कारभारामध्ये, त्यामुळे बाहेर येण्याची इच्छा नव्हती. परंतु त्यांनी काही गोष्टी पटवून दिल्यानंतर मला आठवते 2003 साली मी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रसिद्धी प्रमुख म्हणून एक जबाबदारी घेतली आणि आजही तुम्ही 23 वर्षानंतर जरी तालुक्यात विचारलं तरी मला प्रसिद्धी प्रमुख म्हणून जी ओळख लाभली की आजही लोक त्या नावाने ओळखतात किंवा सुरुवात खरी ओळखतीतच खरी ओळखतात. म्हणजे तुम्ही सुरुवातीला असं म्हणाला की माझे वडील शाहीर होते, त्यांच्या शाहिरीचा किंवा समाजकार्याचा वारसा मला मिळाला, सरपंच बी होते गावचे ते अनेक वर्ष. राजकीय वारसाही मला मिळाला आणि 10वा हा कार्यक्रम अतिशय एक वेगळा प्रसंग आहे माणसाच्या आयुष्यातला. आपल्या वडिलांचा 10वा असणं, वडिलांना अखेरचा निरोप देणं असतं. पण त्याच वेळी कळालं की वडिलांवर प्रेम करणारी लोक किती आहेत किंवा त्यांची सामाजिक शक्ती काय आहे किंवा आपले कनेक्शन किती कुठपर्यंत आपण लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि त्या जाता जाता देखील त्यांनी तुमच्या पदरात किंवा शेजारी हे माप टाकलं आणि एक साधा नोकरदार असणारा दिलीप नाना वाल्लेकर या राजकीय कार्यकर्त्याचा प्रवास हा सुरू झाला. अगदी खरं. सगळ्यात आधी कुठल्या पक्षासोबत जोडले गेले? नाही, खरं तर सुदैवानं पक्ष आज काय 23 वर्ष तोच राहिला ही एक जमीची बाजू राजकीय पटलावर. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 साली झाल्यानंतर 2003 साली संघटनेतलं पहिलं पद घेतलं. त्यानंतर मी युवकला जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करायला लागलो. त्यानंतर जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून मला काही वर्ष काम करता आलं. नंतरच्या काळामध्ये माझ्या धर्मपत्नी 2007 ते 12 या काळात पंचायत समितीला मला सांगायला अभिमान वाटतो की आज जी परिस्थिती ती त्या काळात जवळजवळ होती की तिकीट देताना आर्थिक बाजू पहिली प्राधान्यानं पाहिली जायची. दुर्दैवानं त्या काळात तितकी सक्षमता आर्थिक माझ्याकडे नसल्या कारणानं तिकीट नाकारलं गेलं आणि गाव छोटं होतं आळंदी. परंतु समाजातली असली आपल्याला समाजातलं अधिष्ठान पाहता आपण उभं राहू आणि समाजाला आपल्याबद्दल न्याय मागवा अशी भावना त्या वेळात निर्माण झाली. मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटेल की 2007च्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये हवेली तालुक्यामध्ये 1310 इतक्या मोठ्या फरकानं एकमेव कॅन्डिडेट माझ्या धर्मपत्नी त्या काळात बंडखोर असून निवडून आल्या. आणि त्याचा परिपाक असा झाला की पण दुसऱ्या क्षणी मी बंडखोरी केली म्हणजे मला तिकीट मिळालं नाही, मग पक्ष सोडला नाही, मला दुसऱ्या पक्षाची ऑफर होती. परंतु नाही, मी राष्ट्रवादी बरोबर राहूनच अपक्ष निवडणूक लढवली आणि राज्याचे नेते आमदार अजितदादा पवार साहेबांनी त्या क्षणी मला पुन्हा फोन करून विचारलं की तुला परत ट्रॅकवर यावं लागेल. दुसऱ्या क्षणी मी लगेच त्यांनी सांगितलेलं त्या काळातल्या सभापतीला मतदान करण्याचं काम त्या माझ्या धर्मपत्नीने त्यावेळेस केलं. परंतु सुदैवानं पुढे बंडखोर असूनही पक्षातले अधिकृत उमेदवार असताना सुद्धा 2009 ते 11 या 2 वर्षाच्या काळासाठी ह्या एवढ्या मोठ्या तालुक्याचं सभापतीपद दादांनी अगदी हसत माझ्या त्या धर्मपत्नीला त्या ठिकाणी सपना वाल्लेकरांना दिल्यामुळं ती माझी जमेची बाजू राहील की पक्षाची असलेली बांधिलकी, पक्षाची असलेला प्रामाणिकपणा त्या निमित्तानं त्या ठिकाणी तो खरा कळून गेला. समाजालाही तो मेसेज गेला की कारण त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृतही काही लोक होते की त्यांना जाणं ते पद अपेक्षित होतं. परंतु नुकत्याच विधानसभा झाल्या तिथला असलेला प्रामाणिकपणा चिकाटी पाहून दादांनी ती जबाबदारी दिली. मला असं वाटतं की तुम्हाला मी आता जो प्रश्न विचारला तुमचा सगळ्यात पहिला पक्ष कुठला आणि आजचा पक्ष कुठला हा आमचा रोजचा प्रश्न आहे बरं का. अगदी खरं. म्हणजे आजच्या या राजकीय पार्श्वभूमी बघता की लोक 6 महिन्याला पूर्वी पक्ष बदलायचे, तर 6 दिवसाला 6 तासांवर हे प्रकरण आलंय आणि म्हणून त्या ओघाने मी तुम्हाला प्रश्न विचारला. पण मला ह्या गोष्टीचा आनंदही आहे की एक असा राजकीय कार्यकर्ता माझ्यासोबत बसलाय की जो राजकारणात सुरुवात केल्यापासून आत्ताच्या क्षणापर्यंत त्याच राजकीय पक्षासोबत त्याच्या विचारशैलीची त्याची बांधिलकी आहे किंवा काही प्रसंग कर्मधर्म संयोगानं
कामच करायचे पण संधी नाही म्हणून अपक्ष फॉर्म भरला गेला आणि लोकांनी पदरात घेतलं, लोकांनी आशीर्वाद दिला आणि पुन्हा त्याच विचारधारेची बांधिलकी बाळगत पुन्हा पक्षानं स्वीकारलं आणि त्याच पक्षाचा झेंडा घेऊन सभापती पदाने चांगलं काम करता आलं. हे मला वाटतं तुमची पक्षाबद्दलची असलेली बांधिलकी पाहूनच मिळालेलं बक्षीस आहे अगदी अगदी बरोबर. किंवा ही दखल आहे. अगदी खरंय. मग हे सगळं काम करत असताना जेव्हा तुमच्या सौभाग्यवती सभापती म्हणून काम करत होत्या तेव्हा कशा प्रकारच्या मुख्य योजना लोकांसाठी तुम्ही राबवल्या किंवा कशा लोकांना काय फायदा झाला? अगदी खरं तर 2007 ते 12 हा काळ तसा बराच अडचणीचा काळ होता. म्हणजे त्या काळात आता इतक्या सुधारणा त्या तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये नव्हत्या. अगदी मुळातच पंचायत समिती सदस्याला एक फार कमी निधी असतो. शेष फंड त्यावेळेचा 12 वित्त आयोगातला तो फंड असायचा. मग त्याच्यातून छोटी मोठी कुठं स्मशानभूमी, आता त्या काळात मुळात स्मशानभूमीचा नुकताच ट्रेंड दादांनी सुरू केला. अजितदादांनी पालकमंत्री होते त्या काळात. त्यांनी की बाबा प्रत्येक गावात एक सुसज्ज अशी चांगल्या पद्धतीची शाळेची इमारत असावी, एक स्मशानभूमी चांगली असावी. आणि त्या काळात मग जिथं जिथं शक्य झालं त्यावेळेस कामाची सुरुवात करता आली. मग अस्मिता भवन बांधणे असू द्यात, प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणे असू द्यात किंवा स्मशानभूमीचा निधी असेल, अशा बेसिक ज्या गरजा होत्या त्याच्यावर काम करणं त्या काळात सोपं झालं आणि आजही त्या इमारती अतिशय ठळकपणे आपलं काम दाखवत आहेत. आता या सत्तेत बसण्याची पहिली संधी मिळाली, ती पण सौभाग्य ते नाही मिळाले तर त्यांच्यासोबत तुम्हाला काम करता आलं. मग हे सगळं काम करत असताना लोकांच्या समस्या जाणून घेणं असेल किंवा या नव्या गोष्टी पक्षाच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून काळाच्या ओघात प्रस्थापित करणं असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही करत गेला. याचा पक्षाला काही फायदा झाला त्या काळात? निश्चितपणे. म्हणजे पक्षाला आपण काम करत असताना एक तो मेसेज जातो की हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी रोज तळागाळात आहे, लोकांच्या समस्या जाणून घेतोय. मग वेगवेगळे प्रश्न लोकांचे असतात. अगदी आता तर नंतरच्या काळात एक चांगल्या संधी मिळत गेल्या. 2018 साली मला राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद दादांनी दिलं. खरं तर भौगोलिक दृष्ट्या तालुका हा फार मोठा आहे. आपल्या संपादकांना तो माहिती आहे. कुठल्या हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद मिळवण्यासाठी इथं फार मोठ्या मोठ्या लोकांची रांग लागलेली असताना सुद्धा एक कार्यकर्त्यातला निष्ठा किंवा त्याच्यातला प्रामाणिकपणा पाहून, कामाची दडपण पाहून माझ्यासारख्या छोट्या गावातल्या छोट्या कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या तालुक्याचं अध्यक्षपद देण्याची संधी ही माझ्यासाठी फार मोठी संधी होती. पण तिचं सोनं करायचं मी ठरवलं आणि फार झपाटल्यागत मी कामाला लागलो. तदनंतरच्या येणाऱ्या 1919च्या विधानसभा असेल, लोकसभा असतील, त्याला झाडून काम करून नंतरच्या पदवीधर मतदारसंघ असेल, शिक्षक मतदारसंघ असेल, माझा योगायोग चांगला की त्या सगळ्या ठिकाणी मला अतिशय चांगलं यश प्रतिसाद आणि लोकसभेला आमचे खासदार निवडून आले, विधानसभेला आले, पदवीधरचे आले. आणि म्हणजे ह्या सगळ्या यशाचा कुठेतरी आपण वाटेकरी खारीचा वाटा आपला तिथं स्पष्टपणे दिसत होता की बाबा तालुक्यातून एक चांगला रेटा ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा देऊ शकलो. आणि मग इनडायरेक्टली त्याचं क्रेडिट हे तालुका अध्यक्षाच्या संघटनेला जातच असतं. पक्ष संघटना मजबूत बांधू शकलो आणि त्याचा परिपाक म्हणून आज मला वाटतं 8 वर्ष झाली ते अध्यक्षपद मी आजही चांगल्या पद्धतीने सांभाळतोय. म्हणजे तोच विश्वास आजही राखण्यात यश मिळालंय. बरं, आम्ही नेहमी ज्या राजकीय लोकांशी भेटत असतो, बोलत असतो, चर्चा होत असतात, संवाद होत असतात, तर बहुतांश राजकीय कार्यकर्ते सत्तेसाठी, सरकारसाठी, खुर्चीसाठी काम करताना दिसतात. क्वचित असे काही कार्यकर्ते जे पक्षासाठी काम करतात दिसतात, पक्ष बांधणीसाठी काम करताना दिसतात. तशाच प्रकारचं तुमचं व्यक्तिमत्व आहे असं मला वाटतं. तर हे असं आहे का किंवा असं मला वाटण्याचं कारण काय असेल? हे खरं आहे. 2018ला ज्यावेळेस तालुका अध्यक्षपद मिळालं त्यावेळेस दादा सत्तेत नव्हते. त्यावेळेस सत्ताविरहित राजकारण करताना अनेक लोकांनी डिवचले बी का आता पडकेवाड्याची पाटीलकी सांभाळायला गेला का, आता काय उपयोग आहे अध्यक्षपदाचा, काय नाही देणार लोकांना, आपण काय करणार. परंतु धीर आहे दुरुस्त आहे. कधी राजकारणात संयम ठेवावा लागतो. सत्ता ही काय अविरतपणे कोणाला मिळत नाही. तर त्यामुळं थोडं वाट पाहिल्यानंतर पुन्हा एकदा चांगले दिवस आले. 2019च्या निवडणुकीनंतर जी काही स्थित्यंतर घडली 21 साली 2021ला, त्यावेळेस आघाडी सरकार गेला आणि परत युती सरकार आल्यानंतर जे काही विभागणी पक्षाची झाली त्यावेळेस मला पुणे जिल्हा नियोजन समितीचं आत्ताचं बजेट वर्षाला 1400 कोटीचं जे आहे त्या ठिकाणी मला काम करण्याची संधी आमदार अजितदादा पवार साहेबांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ म्हणून दिली. आणि कदाचित आता चॅनेलवर सांगणं किती संयुक्त राहील मला वाटत नाही, परंतु एक जिल्हा नियोजन समिती सदस्याला एक ठराविक लिमिट मध्ये निधी असतो. परंतु
काही घटना अशा घडल्या की त्या ठिकाणी एक जवळपास 27 कोटी रुपयापर्यंतचा निधी मला 2 वर्षामध्ये दादांनी जो दिला विकास कामांसाठी. मग मी पाहिलं जिल्हा नियोजन मधून खूप काम करायला संधी. मग तुमचे अंतर्गत रस्ते असतील, शाळांना काय निधी देता येतो वेगवेगळ्या स्तरावर, साखव बांधणी असतील, म्हणजे ट्रान्सफॉर्मर पासून म्हणजे शेतकऱ्यांपासून तर अगदी इंडस्ट्रीपर्यंतचे अनेक विषय आपल्याला त्याच्यामध्ये वनीकरण म्हणजे एखाद्या तीर्थक्षेत्राला सुद्धा आपल्याला निधी त्या ठिकाणी देता येतो. अशा वेगवेगळ्या स्तरावर आज आपण जर पाहिलं तर हवेली तालुक्यातल्या जवळपास 39 गावांच्यातून अगदी चांगले कमीत कमी 50 लाख ते 1 कोटी 1.5 कोटी रुपये एका गावाला निधी देण्यापर्यंतचं काम त्या माध्यमातून मला करता आलं. ते दादांनी दिलेली संधीची ती सत्तेची एक चांगली मोठी संधी आहे. म्हणजे त्या काळात मिनी आमदार म्हणूनच संबोधलं जायचं, अशा पद्धतीचं काम म्हणजे ही एक प्रकारची दादांसोबत असलेली निष्ठा असेल, राष्ट्रवादीच्या विचारासोबत असलेली बांधिलकी असेल, बरोबर. आणि म्हणून जिल्हाभर काम करण्याची संधी मिळाली. अगदी खरं आहे. किंवा निधीमध्ये देखील झुकतं माप मिळत गेलं. मग एवढं सगळं प्रेम मिळत गेलं, एवढ्या सगळ्या गोष्टी सकारात्मकरित्या पुढे चालल्यात. आणि एक प्रसंग असणार की पक्षाची 2 शकलं झाली. अशा वेळी काय भूमिका घेतली? खरं तर आम्ही सगळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांच्यावर नितांत प्रेम करत राहिलो. कारण साहेबांची शिकवण आम्ही अंगीकारली. 80% समाजकारण 20% राजकारण या एका तत्वावरच गेली 20-25 वर्ष समाजकारण राजकारण करत असताना अनेक लोकांना त्या गोष्टीचं दुःख वाटलं, शल्य निर्माण झालं. परंतु काही स्थित्यंतर अशी घडत असतात की नाईलाज असतो. साहेबांना एक आदरस्थानी ठेवून परंतु रोज समाजामध्ये काम करणारं नेतृत्व किंवा जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आपण पाहतो की दादांचा कामाचा झपाटा खूप वेगळा असतो. एक उदयोन्मुख नेतृत्व म्हणून दादांच्याकडे सगळ्या आमच्यासारख्या अनेक तरुणांनी पाहिलं आणि त्यावेळेस म्हणजे मनावर दगड ठेवून परंतु दादांच्या बरोबर गेल्यानंतर आपल्याला समाजाला काहीतरी देता येईल, समाजाची आपली नाळ जोडली जाईल वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून, म्हणून दादांच्या बरोबर जाण्याचा योग आला. आणि तेव्हापासून शल्य जरी राहत गेलं तरी त्या परिस्थितीत सुद्धा दादांसोबत जाण्याचा निर्णयामाग की सुरक्षित राजकीय करिअर होतं की त्यांच्या माध्यमातून आणखी आपल्या लोकांची कामं करतात? काय सुरक्षित तर काय शेवटी राजकारणात सुरक्षित असुरक्षितता हे आपल्यावर आहे. आपण जर समाजामध्ये रोजच काम करत असेल तर अनेक पक्ष तुम्हाला बोलवत बी असतात किंवा लोकमान्यता मिळत असते. म्हणजे पक्ष बदलणे हा आज संयुक्तिक विषय होणार नाही, परंतु दादांचा जो व्हिजन मधला कार्यक्रम आहे म्हणजे दादा जे काम करतात. आणि मुळात एक गोष्ट तुम्हाला सांगायला या निमित्ताने मला आवडत की साहेब आमचे हृदयस्थ जरी होते तरी साहेबांची आमची कनेक्टिव्हिटी तितकीशी नसायची. सुरुवातीला सुद्धा पक्षामध्ये असताना आमचं कायम डायलॉग दादांच्या बरोबर असायचा. त्यामुळे नकळत दादांची एक वेगळं बॉन्डिंग तयार झालं कार्यकर्ता म्हणून. त्यामुळे ज्यावेळेस फाळणी झाली त्यावेळेस ऑटोमॅटिकच दादांच्याकडे जाण्याचा मार्ग सुकर वाटला. आणि त्या अनुषंगाने माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते दादांना अगदी सहजासहजी कनेक्ट दादांसोबतच दादासोबत आतला आवाज होता, आतला आवाज. मग पुढे जाऊन काय सत्ता येईल नाही येईल त्या परिणामाची काही त्यावेळेस विचार कोणी केला नव्हता. सत्ता तरी मिळालीच तुम्हाला. तुम्ही फडणवीसांच्या मांडीला उंबटलं, बरोबरीचा वाटाही मिळाला, मान मराठा मिळालं, मंत्रिपद मिळाली. आणि हे सगळं पक्षाला मिळत असताना एक हवेली तालुका अध्यक्ष म्हणून या सगळ्या घडामोडींचा हवेली तालुक्याला काय फायदा झाला? आता हवेली तालुका हा म्हणजे पुणे जिल्ह्यातला तर अतिशय प्रगत तालुका आहे, अतिशय झपाट्यानं वाढणारा विकसित होणारा आणि मुळातच सदन तालुका. तिथल्या स्थानिकांना फार काही राजकीय महत्वाकांक्षा भरपूर आहेत, परंतु फार काही सगळ्या नेत्यांच्याकडून मिळणं अपेक्षित नसतं. कारण ते आपापल्या ठिकाणी मजबूतपणे स्ट्रॉंग आहेत. परंतु समाजाचं जर हे म्हणतात इथलं इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत जर म्हणलं तर नागरीकरण झपाट्यानं वाढते. सोलापूर रोड बघा, नगर रोड बघा, काही दिवसांना आपल्याला म्हणजे सगळं हे भरलेलं दिसल. त्याला अनुसरून खूप कामं करते या युती शासनाच्या माध्यमातून होताना आपण पाहताय. आता हा इलेव्हेटेड जो पूल होतोय आपला हडपसर 6 पदरी, नगर रोडचा 6 पदरी होतोय, हे उद्याची नांदी. भविष्यातलं पुरंदरचं विमानतळ जे होतं एअरपोर्ट ते झाल्यानंतर आणि मुळातच आपण आता पुणे महानगर प्राधिकरण मधली आपली ही सगळी गावं आहेत हवेली दौंड पर्यंतची एक वेगळ्या स्वरूपात ही काही वर्षांनी आपल्याला पाहायला मिळतील की तर रिंग रोड आता मोठ्या प्रमाणात बाजूने जातोय, अंतर्गत परत दुसरा रिंग रोड होतोय. असे वेगवेगळे उपक्रम ज्यावेळेस घडतील त्यावेळेस आपल्यालाच कळणार नाही की आपण हवेली तालुक्यात आहोत का कुठं आणखी एखाद्या शहराच्या. अशा पद्धतीनं विकासाबद्दल दुमत कुणाचा असणार नाही. इतका चांगला दृष्टिक्षेपात येईल एवढा विकास या परिसराचा चाललेला आहे आणि होऊ घातलेला आहे.
म्हणजे हा दादांनी घेतलेला निर्णय योग्य होता आणि योग्य. त्याच्यामुळे फायदा झाला असं तुमचं मत आहे. अगदी आता सातत्यानं दादांचे आपण वाक्य ऐकत असतो की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील यांच्याबद्दल ते सांगत असतील की कामाने झपाटलेला नेता म्हणून ते त्यांच्याकडे पाहतात आणि फिजन असणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तर त्यांनी जी काही कामं केली तर आपण पाहतोय आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून देशामध्ये रस्त्यांचं असं जाळं झालंय. आपण आता गेली आता आपलं वय वर्ष 50च्या आसपास आपण 50-55 मध्ये आलो. जी काही दुरावस्था पूर्वीच्या काळात होती तिथं सगळीकडे एकदम मध्ये आपण चांगल्या पद्धतीनं ग्रोथ करतोय अशी परिस्थिती पाहायला मिळते. नाही, तुम्ही काही दिवसांपूर्वी दादांची अशी भाषा होती तुम्ही आता जे म्हणाल की आदरणीय मोदींच्या नेतृत्वात झपाट्याने विकास होणार आहे, खरा विकास होणार आहे. यथावकाश वेगवेगळ्या निवडणुका येत गेल्या, यथावकाश वक्तव्य बदलत गेली. काल परवांच्या निवडणुकांमध्ये फडणवीस आणि दादा एकमेकांवर तोंड सुख घेताना थकत नाहीत. फडणवीस म्हणतात त्यांनी तिजोरी रिकामी केली, दादा म्हणतायत की यांनी 2700 कोटींचा भ्रष्टाचार केला. आणि हे सगळं बघत असताना तुमच्या राजकीय सत्ताधाऱ्याच्या सोयी होत आहेत, त्यांच्या राजकीय करिअर पुढे जात आहेत, दिमागात तुमच्या सगळ्या मोठमोठ्या गाड्या फिरतायत, सर्वसामान्य माणसं संभ्रमित आहेत. काय सांगाल? खरं तर आपण बारकाईने जर दादांची टिप्पणी ऐकली असेल, म्हणजे मी ऐकली पण सांगतो की त्यांनी देश पातळीवर राज्य पातळीवर कुठे त्याचा कटाक्ष नव्हता. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्या ठिकाणी दादांनी 20-20, 25-25 वर्ष सत्ता भोगली किंवा तिथला विकास केला, ते करत असतानाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याची तुलना दादांनी त्या ठिकाणी मांडलेली की काही ठेवी आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे सत्ता असताना पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पुणे नगरपालिकेच्या ठेवी असायच्या, तिथं आता कर्ज काढण्याची वेळ आली. म्हणजे आपण तिथं पैशाची उधळपट्टी झाली. ह्याच्यावर दादांनी जास्त काढतात. तिथं आदरणीय मोदी साहेब, शाह साहेब किंवा फडणवीस साहेबांच्याकडं कुठलाही अंगली निर्देश त्यांचा पुढे दिसला तुम्हाला, म्हणजे अशा पद्धतीची भाषणाची त्यांचा रोग हा स्थानिक नेत्यांच्यावर होता की ज्यांच्या हातामध्ये गेली 10 वर्ष सत्ता आहे त्यांनी ते कुठं नेऊन ठेवली याच्याबद्दलचा त्यांचा तो आक्षेप आहे. आणि तो दादा हे निर्भीड आणि स्पष्ट बोलणारे नेते आहेत, हे साऱ्या राज्याला माहिती आहे. त्यामुळे ते बोलत असताना त्यांनी आपण युतीत आहोत किंवा याचे काय वेगळे परिणाम होतील याची फार काळजी केलेली नसेल असं माझ्यासारख्याला वाटतं. जे आहे ते लोकांसमोर मांडणं हा त्यांचा एक स्वभाव आहे आणि त्या वगैरे त्यांनी सगळं सांगितलेलं आहे किंवा त्याच्यावर नजर टाकण्याचं लोकांनी या गोष्टी गांभीर्याने घ्यायच्यात की नाही घेतले पाहिजेत ना. म्हणजे तिथं त्यावेळेस बोलतात त्यावेळेस ते असं मी सांगतो की तुम्ही माझ्याकडं होतं त्यावेळेची परिस्थिती बघा. आता आपण पिंपरी चिंचवडला गेल्यानंतर चायनामध्ये असल्यासारखं लोक सांगतात की फार वेगळ्या पद्धतीने ग्रेड सेपरेटर असतील, पूल असतील, फार वेगळं. म्हणजे आपण आता हडपसर आणि तिकडची तुलना जरी जमीन आसमानाचा फरक खूप फरक आहे. ते केल्यानंतर जो माणूस करतो तो थोडा अधिकारवाणीने बोलण्याचा हक्क त्याला असलाच पाहिजे. त्यामुळे त्याच्यानंतर जी दुरावस्था जर होत असेल तर त्याच्यावर कुठेतरी प्रकाश जोत टाकला पाहिजे. नाही तर सगळंच गोड 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 म्हटलं तर सत्तेत कदाचित आणखी जास्त दिवस राहता येतं, परंतु काही विचार करणाऱ्या लोकांना ते पटत नाही. आता हे बरेच विचारवंतांना ते पटलंय की हे खरंय, हा बाबा सरळ बोलतोय हे खरंय. म्हणजे नुसती सत्ता नको आहे तर त्याच्यातून पद्धतशीर विकास हवा ही भूमिका. यानंतर मला आणखी एका मुद्द्यावर तुमच्याशी चर्चा करायची आहे की आता नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, इच्छुकांची भाऊगर्दी झाली, अनेक नवख्या माणसांना उमेदवारी दिली गेली, निष्ठावंतांना डावललं गेलं. काय समर्थन कराल की काय काय म्हणणार? काय खरं तर एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला समर्थन करणं योग्य वाटणार नाही, कारण आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत की गेली. आणि हे प्रश्न मी तुम्हाला फक्त हवेली तालुका अध्यक्ष म्हणून विचारत नाही, एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता, त्या भूमिकेतून या सगळ्या प्रश्नांची माझी मांडणी आहे आणि त्याला काय सांगणार आहात? खरंय आता खरं ते एक गोंड शब्द संपादक साहेब ह्याच्यामध्ये आलेला आहे की इलेक्टिव्ह मेरिट. म्हणजे तो कार्यकर्ता किती वर्ष आपल्या बरोबर झटतोय, कार्य करतोय, सतरांच्या उचलतोय, ह्याच्याकडे सगळ्याच पक्षांचे म्हणजे कुठल्या एका विशिष्ट पक्षाला बनणार नाही. आता भारतीय जनता पक्ष इतका सक्षमपणे सांगत होता की आम्ही खूप सक्षम आहोत, परंतु काल परवा शेकडो इकडचे पदाधिकारी तिकडचे पदाधिकारी घेऊन त्यांच्याही कार्यकर्ते अन्याय झाला. आपण नाशिकला पाहतोय आजही आरडाओरडा सगळा चालू आहे. असं प्रत्येक पक्षाच्या थोड्याफार प्रमाणात घडण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे आयाराम गैरामची जी संस्कृती ते कुठेतरी लोकांनी थांबवणं गरजेचं आहे. आता त्यात इलेक्टिव्ह मेरिट हा एकदम गोड शब्द वापरल्यामुळं मग त्याचा तो पॅरामीटर लावतात की हा निवडून येऊ शकतो. ठीक आहे, यांनी पक्षात एवढे वर्ष काम केलं, परंतु त्याच्यापेक्षा तो पुढचा आहे, तो जरा निवडून येण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. आणि आता या सगळ्या निवडणुकांचा जर लेखाजोखा घेतला तर सगळंच त्या ठिकाणी सक्षमता
असणाराच उमेदवाराला जास्त प्राधान्य दिल्याचं सगळे संकेत भविष्यातली भूमिका हीच असणार. भविष्यात असंच राहिलं तर. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत मी जरा आग्रहाने सांगेल की तुम्ही जर आमच्या उमेदवारांच्याकडे अगदी नगरपालिका बघा किंवा पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका बघा किंवा उद्याची आमची जिल्हा परिषद असेल, तर बऱ्यापैकी पक्ष रिलेटेड असणाऱ्या कार्यकर्त्याचा विचार त्या ठिकाणी दादांनी केलेला आहे. अगदी क्वचित काही ठिकाणी घडले असेल की बाबा अचानक या आपल्याकडचं तिकडे गेल्यानंतर तेवढ्या सक्षम नगाला घ्यावा म्हणून काही अपवादात्मक घटना घडल्या. परंतु आमचे सगळे उमेदवार जवळपास पूर्वीपासूनचेच किंवा पक्षाला मानणारे, पक्षाशी संबंधित असणारेच कार्यकर्ते उमेदवार म्हणून दिलेले आहेत. नगाला नग देणं असेल, नगाला नग घेणं असेल, सत्तेसाठीची घोळाबिरी करणं असेल, या तुमच्या सत्ताकारणाच्या मध्ये जो नवीन राष्ट्रवादी काँग्रेसकडे आकर्षित जाणारा कार्यकर्ता आहे, नवा युवक आहे, त्यांना तुमच्याकडे यायला पाहिजे की नाही केलं पाहिजे? अगदी खरंय. आणि तो काय येईल? चांगला प्रश्न आहे. खरं तर आता वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता निवडणुकीला काही जागांच्या मर्यादा असतात की ठराविक जागाच फक्त तिथं असल्या कारणानं सगळ्यांना संधी देता येईल अशातला भाग नाही. परंतु मी खात्रीने सांगतो, आता मी त्या प्रक्रियेतला थोडासा भाग असल्या कारणानं वेगवेगळ्या शासकीय समित्या असतील, वेगवेगळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला त्या कार्यकर्त्याला संधी देण्याची एक चान्सेस असतात. आणि आता मी म्हणजे अगदी विशेष कार्यकारी अधिकारी पासून तर तालुकास्तरीय समित्या असतील, जिल्हास्तरीय समित्या असतील, त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याला संधी देणं, कदाचित तो आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल म्हणून निवडणूक लढवत नाही, परंतु तो कार्यकर्ता म्हणून किंवा समाजातला एकरूप होणारा नेतृत्व आहे, तर त्याला त्या ठिकाणी काम करण्याची संधी देण्याचं काम नामदार अजितदादांनी सातत्याने केलेलं आहे. खरं तर आता अनेकांना अपेक्षा असतात महामंडळ, परंतु तो थोडा वरिष्ठ लेवलचा प्रश्न जरी असला तर तिथेही संधी देण्याचं मग स्थानिक काही संस्था असतात, वेगवेगळ्या संस्थांवर त्या पदाधिकाऱ्यांना. आता उदाहरण म्हणून मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं उदाहरण देईल. आपण जर संचालक मंडळाकडे नजर टाकली तर पक्ष संघटनेमध्ये काम केलेले 6 ते 7 पदाधिकारी आज तिथं अतिशय चांगल्या पद्धतीनं संचालक, व्हाईस चेअरमन पदावर काम करताना आपण पाहतो. काम करतात. त्यामुळं पक्ष संघटनेकडे उमेदवारी देणं एवढाच न्याय नव्हे. अगदी. आणि त्यामुळे ओघ आज बी चांगला आहे. आता आपण पाहताल की रोज पक्षप्रवेश चालू आहेत. आज सुद्धा पक्षप्रवेश झाले सोलापूर मधले. आता उद्या परवा आमची हवेली तालुक्यातल्या नगर रोड, सोलापूर रोडची चांगली मोठी यादी घेऊन आम्ही तयार आहोत. दादांची उपस्थितीत तोही पक्षप्रवेश त्या ठिकाणी संपन्न होईल. त्यामुळं आपल्याला तिथं काहीतरी मिळेल आणि मिळते हे कार्यकर्त्यांच्या लक्षात येते आणि कार्यकर्त्यांचा ओघ निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसकडे चांगल्या पद्धतीनं वाढताना दिसत येतोय. एक शून्य मतदार म्हणून, एक सजग नागरिक म्हणून मला प्रश्न विचारायचा आहे की या सगळे गोळाबिरीच करण्याच्या पद्धतीमध्ये, रचनेमध्ये, नादामध्ये, विचारामध्ये काही उमेदवार असे गेलेत की ज्या भुव्या उंचावून पार तानेपर्यंत त्या उमेदवारांची नावं आहेत. अशा प्रसंगी पक्षप्रवक्ता म्हणून, पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून ज्याने 20 वर्ष पक्षासोबत काम केले, 22 वर्ष काम केलं, काय भूमिका आहे? काही अपवादात्मक परिस्थितीत काही ठिकाणी निर्णय घ्यावे लागले. कदाचित लोकांच्याकडून तशा पद्धतीची मागणी त्या प्रभागामध्ये होत असते. आपल्याला आपला प्रश्न मला कळतोय, परंतु तिथली स्थानिक परिस्थिती पाहता किंवा तिथं ते घडणं अपेक्षित आहे किंवा ते आपण जरी नाही केलं तरी कोणतरी त्यांना संधी देऊन ते घडेल, त्यापेक्षा आपल्या पत्रात पाडून घेऊ. आपल्याकडं येता येता तिथल्या स्थानिकांची काही तशा पद्धतीची मागणी असते. आपल्याला ते चित्र डोळ्यासमोर ठेवून मग असे म्हटल्याप्रमाणे इलेक्टिव्ह मेरिट हा निकष तिथं असल्या मुख्य निकष आहे, निवडून येण्याचा निवडून येणे हा निकष धरला जातो. पण याच्यामुळे सर्वसामान्य माणूस म्हणून, जनता म्हणून ही जी कॉन्ट्रोवर्सी निर्माण होत आहे, लोक राजकारणाकडे बघताना किंवा राजकारण्यांकडे बघताना उदासीन झालेले आहेत. आणि या सगळ्या उदासीनतेमुळं अवघ्या लोकशाहीवरच दुष्परिणाम होत आहेत. किंवा आज आता मी दुपारी 2 वाजता मी बातम्या बघितल्या, 22% मतदान झाले, 23% मतदान झाले, 25% 2 वाजता. बरोबर. मग याला कारणीभूत कोण आहे? काही अंश आता काय होते, सगळाच गदारोळ पाहिल्यानंतर काही लोकांची निगेटिव्हिटी होत राहते. खरं तर अशिक्षित माणूस एक वेळ मतदान करतोय. आता सुशिक्षितांना आणखी कोणी सांगायचा हा प्रश्न पडतो. खरं तर ते सुशिक्षित निरक्षर आहे असं म्हटलं तर अवघड आहे, कारण हा लोकशाहीने दिलेला फार मोठा अधिकार आहे. आपल्याला तो मिळवण्यासाठी काय कष्ट पडले त्याचा पूर्व इतिहास सगळ्यांना माहिती आहे. परंतु एक सजग नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजवावा. अगदीच नाही उमेदवार आवडला तरी आयोगाने नोटा बटन दिले ते तरी दाबा. परंतु काही झाले, हल्ली लोकांचे ट्रेंड वेगळा आहे. तरी आता आयोग थोडं जागा झाले. आयोगाने बरोबर मधला दिवस निवडणुकीचा काढतात की जेणेकरून सुट्ट्या कनेक्ट नसाव्यात. नाही तर लोकांना सुट्ट्या, निवडणुकीची सुट्टी सुद्धा पर्यटनासाठी वापरण्याची आवड आहे. त्यामुळं आता आपण म्हणताय दुपारपर्यंत कदाचित आज मी सकाळी काही केंद्रांवर फिरत होतो तर उत्साह थोडा चांगला वाटला मला वाटतं. म्हणजे अपेक्षित आहे की आपण 60-65% किमान पुणे हडपसर परिसरामध्ये मतदानाचा टक्का गाठू शकू. या सगळ्या पार्श्वभूमीवर एकंदरीत जे काही प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत त्यांनी काय बदल केले पाहिजेत असं वाटतं तुम्हाला?
की त्यांच्या भूमिकेमध्ये असतील, त्यांच्या राजकीय पद्धतीमध्ये असतील? आता काय झाले खरं तर या सत्तेच्या महामारीमध्ये आणि पक्षांची एवढं विकेंद्रीकरण, एवढे पक्ष झालेत ह्या गदारोळात प्रत्येक जण आपापल्याला त्या सत्तेच्या वलयापाशी केंद्रित करतोय की आपण त्या बरोबर पाहिजे जवळ असताना मग ह्या सगळ्या काही निकषांच्या नकळत बदल होत चाललेले दिसताना आपल्याला पाहिजे. पूर्वीची आणि आत्ताच्यात निश्चितपणे ती तफावत पाहायला मिळते. निष्ठावान किंवा दगड दिला तरी पूर्वी निवडून यायचा तो काळ वेगळा होता. म्हणजे आपण म्हणायचो तसा की बाबा फक्त नाव ठेवायचं की हा उमेदवार बस. आणि भरभरून मत पक्षाकडे पाहून मत व्हायची. आता थोडा तो दृष्टिक्षेप बदललाय. पक्ष सकाळी एक सुंदर वाक्य तुम्ही वापरलं की मुलाखतीला जाताना वेगळी मफलर आणि बाहेर येताना वेगळी मफलर गळ्यामध्ये असती. म्हणजे अशी परिस्थिती आता होत असताना मग पक्ष बी सावध भूमिका घ्यायला लागली की आता जो निवडून येईल किंवा जास्तीत जास्त सत्तेच्या जवळ जाण्यासाठीचे काही निकष आहेत ते मला एक सामान्य माणूस म्हणून मला एवढंच सांगायचंय की जगभरातली सगळ्यात मोठी लोकशाही आणि लोकशाहीची व्याख्या अशीच तुम्ही आणि मीही शिकलोय की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य आहे. बरोबर. आणि या सगळ्या गदारोळामध्ये लोक कुठे आहेत? अगदी खरंय. होईल कालांतराने काही गोष्टी हळूहळू ज्यावेळेस सगळ्या पक्षांच्या लक्षात येईल की आता परत वेगळ्या पद्धतीने राजकीय स्तर ठेवला पाहिजे तर त्याचा या अनुभवातून काही गोष्टी किंवा जे काही घडामोडी घडतील भविष्यात त्याला अनुसरून कदाचित परिवर्तन लोकांनी संयम ठेवला. लोकांनी संयम ठेवला आणि आपणही परिवर्तनाची वाट पाहूयात. हरकत नाही. आत्ता एक बोलता बोलता एक छान शब्द वापरला, नोटा. तर नोटा ही संकल्पना निवडणूक आयोगाने मतदारांसाठी दिली आहे. ओके नाही, मतदार ते कितपत वापरतायत, त्याच्याकडे किती गांभीर्याने बघतात हे आपल्या सगळ्या गोष्टी समक्ष आहेत. पण ही नोटा ही संकल्पना पक्षीय पातळीवर मात्र जोरात वापरायला सुरू आहे. सगळे राजकीय पक्ष नोटांच्या बाबतीत जोरात पुढे जातात. सर्वसामान्य उमेदवारांनी, सर्वसामान्य राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? खरे शोकांतिक आहे हल्लीच्या राजकीय पटलावरची आणि तेच थोडस घातक ठरू पाहतंय. अनेक निर्बंध लादले जातात परंतु त्यालाही न जुमानता काही गोष्टी घडतात. ह्याचं शल्य एक सामान्य नागरिक म्हणून सगळ्यांनाच असणं अपेक्षित आहे. परंतु पुन्हा एकदा आपण तिथंच येतो की निवडून येण्यासाठीच्या ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी लागतात त्याच्यातलाच तो भाग समजून जनतेलाही ती सवय लागली आणि उमेदवारही त्या तयारीत कामाला लागलीत. त्यामुळं हे भविष्यात कुठेतरी थांबेल अशीच परमेश्वराकडून आपण अपेक्षा करूया. आणखी एक वेगळा मुद्दा मला विचारायचा आहे की या नुकत्याच पार पडत असलेल्या निवडणुकांमध्ये तुम्ही सत्ताधारी पक्षाचे घटक आहात म्हणून विचारते बरं का, घटक आहातच तुम्ही सत्ताधारी पक्षाचे. बिनविरोध हा एक नवा पॅटर्न आणलाय, त्याच्याविषयी लोक संभ्रमित आहेत, त्याच्याविषयी लोक तक्रार करतायत. एक पक्षीय कार्यकर्ता म्हणून किंवा सत्ताधाऱ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून काय सांगाल? बिनविरोध होणं ह्याच्यासाठी करत स्वर्गीय R.R. पाटील साहेब ज्यावेळेस ग्रामविकास मंत्री होते त्यावेळेस त्यांनी बक्षिसं लावली होती, ग्रामपंचायती बिनविरोध करा, तुम्हाला हा असा निधी. म्हणजे ते की लोकांना प्रोत्साहित करणं. कारण निवडणुका म्हटलं की भाऊभाऊकीमध्ये भांडणं, आपल्या गल्लीमध्ये भांडणं, मग असंच तो स्टेप वाईज त्याचा फार मोठा उद्रेक होत गेला एकीकडे. त्याला अनुसरून बिनविरोध होण्यासाठी शासनानेही पुढाकार घेतला होता एकीकडे की बिनविरोध करताल तर ते चांगलं फायदेशीर राहील, त्याचं स्वागत करणं योग्य आहे. परंतु काही ठिकाणी अशा तक्रारी जर आल्या असं आयोग म्हणते की दमदाटी करून किंवा पैशाचं प्रलोभन दाखवून 100 सीट्स बिनविरोध येतात. आता तो हे सगळ्या राज्यातला तो आकडा आपण पाहतोय. परंतु कदाचित तिथं सौदार्याच्या वातावरणातून जर झाला असेल तर त्याचं स्वागतच आहे. बिनविरोध होणं हे काय लोकशाहीला मार्ग असं म्हणता येणार नाही. कारण कदाचित तेवढा सक्षमतेचा उमेदवार पुढे न येणं किंवा काही ठिकाणी कॉम्प्रोमाइज बी झालेला असतं. एखाद दुसरा अपवाद असू शकतो की तिथं दमदाटी वगैरे असेल, पण त्याची आयोगाने कोर्टाने दखल घेतली की बाबा तसं काय असेल तर तशा तक्रारी स्वीकारल्या. लोकांनी स्वीकारलंय किंवा स्वीकारला पाहिजे असं मत आहे. स्वीकारलं म्हणजे त्याचा उद्देश चांगला आहे. बिनविरोध करणं हा उद्देश शासनाच्या स्तरावर एकेकाळी पुढाकारांनी घेऊन चालला होता. त्या अँगलने गेलं तर निश्चितपणे चांगला आहे. की कारण निवडणूक आली म्हणजे वाद आला, अगदी घराघरात भावाभावात भावकीत वाद होतो. त्या अनुषंगाने निवडणुकीत तशा चष्म्यातून बघितलं त्या अँगलने पाहिलं तर त्याचं स्वागत. आता पुढच्या सेगमेंटकडे आपण जाऊया. हवेली तालुका अध्यक्ष म्हणून आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत ती जिल्हाभरात तुमचं पक्षाचं काम जोरात आहे. महाराष्ट्रभरात अजितदादांचा झंझावात सुरू आहे प्रचाराचा. हवेली तालुक्याचं नेतृत्व तुमच्याकडे आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून प्रत्यक्ष उमेदवारापर्यंत तुम्ही कनेक्टेड राहणार आहात. गावागावात पण तुम्ही पोहोचलेले आहात. तर काय चॅलेंजेस आहेत पक्षाच्या पुढे सध्या हवेली तालुक्यात? खरं तर सुदैवानं पुणे जिल्हा हा सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला गवगवीत यश देणारा जिल्हा म्हणून आज तागायत राहिलेला आहे.
आणि आता उद्या आता खरं तर 75 होत्या, आता 73 जागा जिल्हा परिषदेच्या झाल्यात. हवेली तालुका एकेकाळी ह्या पटलावर फार मोठी भूमिका बजावत होता. म्हणजे 13 जिल्हा परिषद सदस्य आणि 26 पंचायत समिती सदस्य देणारा एवढा मोठा तालुका म्हणून हवेलीची नोंद होती. परंतु नागरीकरण वाढत गेलं, नगरपालिका महानगरपालिकेमध्ये काही गावं समाविष्ट झाल्यानंतर आज दुर्दैवानं 5 जिल्हा परिषद सदस्य पूर्व पट्ट्यात आणि 1 खेड शिवापूर पट्ट्यात, म्हणजे 6 जिल्हा परिषद सदस्य. म्हणजे मी ज्या कार्यक्षेत्रात काम करतो तिथं फक्त 5 जिल्हा परिषद सदस्य आहेत. आणि सुदैवानं पुणे सोलापूर रोड असेल, नगर रोड असेल, दोन्ही रोडला पक्षाची स्थिती अतिशय मजबूत आहे. आता खरं तर पक्षाकडे खूप लोकांनी मागणी केली आहे. आताच खासगीत बोलत असताना आपले काही पत्रकार बांधव विचारत होते की वस्तुस्थिती आज एका जागेसाठी 4-4, 5-5, 6-6 लोक अगदी तनमन धनाने त्या ठिकाणी उतरले, त्या मला तिकीट पाहिजे. परंतु त्यातूनही योग्य तो उमेदवार तिथं सगळा निवडून येणे हाच निकष मागाशी मी म्हटल्याप्रमाणे तो लावून उद्याच्या 1-2-4 दिवसामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेबांना भेटून आपले आमदार आदरणीय माऊली आबा खटके आणि आम्ही सगळे संघटनेतले पदाधिकारी, तालुक्यातले प्रमुख काही मान्यवर आहेत, त्यांना बरोबर घेऊन मला वाटत नाही फार म्हणजे सहजासहजी आम्हाला ती तिकीट त्या ठिकाणी देणं सोपं होईल. मागणी खूप आहे, परंतु आता थोडीसं समजून सांगून कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सद्यस्थितीचा जेव्हा आपण आजूबाजूचा आढावा घेतो तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट मिळवण्यासाठी रांगेत जी माणसं उभी आहेत सगळी मातबर माणसं, वजनदार माणसं, धनवान माणसं किंवा तुमच्या भाषेत निवडून येण्याचा निकष सहजरित्या खिशात ठेवणारी माणसं आहेत. मग एवढा एकच निकष जर वापरला तर या गोष्टी अडचणीच्या ठरतील. त्याच्यापेक्षा वेगळ्या आणखी काही निकष असणार. चॅलेंज आहे ना खरं तर. आम्ही जो काही त्याचा मापदंड असतो उमेदवारी देतानाचा, म्हणजे त्या परिसरातला त्याचं कार्य असेल किंवा एखाद्या आता आमच्याकडे तर हवेली तालुक्यामध्ये महिला राज्य असतात, 5 महिला आहेत, 5 महिला जिल्हा परिषदेला उमेदवार आहेत. त्यामुळं तुलनेनं स्पर्धा फार कमी. म्हणजे आमचा लोणी, काळभोर, कदम, मोकोस्ती आणि उर्ली कांचन सारखी जी बलाढ्य गाव आहेत मोठी, फार मोठ्या मतदानाची, तिथंच एससी वर्गातले एससी प्रवर्गातले 2 उमेदवार असल्या कारणानं स्पर्धा फार 5%, 10%वर आली. नाही तर आता तिथं 25-25 उमेदवार इच्छुक राहिले असते, कारण 8-10 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या निवडणुका आलेल्या आहेत. एक पिढी आमच्यातली पुढे गेल्या, तर एका पिढीला गरज होती की आता आपली उमेदवारी डिक्लेअर होईल, परंतु त्यांच्या दुर्दैवानं म्हणा किंवा त्या जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळं जो निकष व्यवस्थित बाबा आता त्याच्या तपच्या आम्हाला ती चॅलेंजिंग असणारच आहे त्या सगळ्या जागा बसवणं, परंतु कार्यकर्त्याला समजून सांगून कुठेतरी वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. आता नगरपालिका असतील किंवा महानगरपालिका असतील, तिथं कुठं युती झाली, कुठं नाही झाली, कुठं मैत्रीपूर्ण लढत नावाच्या गमतीशीर कुस्त्या झाल्या. आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काय भूमिका असणार? मला वाटतं आमच्या महायुतीच्या 3ही नेत्यांची जर आपण विचार ऐकले असतील यापूर्वीच्या स्थानिक स्वराज्य नगरपालिका महानगरपालिकेमध्ये, तर ह्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ह्या कार्यकर्त्यांसाठी असतात. त्यामुळे कार्यकर्त्याला न्याय द्यायचं खरं तर हेच एक व्यासपीठ किंवा ही जी संधी असते. त्या अनुषंगानं 3ही पक्ष खेळीमेळीमध्ये युती न करता सुद्धा आपापल्या कार्यकर्त्यांना संधी देतील आताची तरी अशी परिस्थिती मला वाटतं. आता तो ऍक्च्युअली वरिष्ठ पातळीवरचा निर्णय, परंतु तसाच ट्रेंड कदाचित महानगरपालिकेला नगरपालिकेला राहिला, तोच जिल्हा परिषद पंचायत समितीला राहू शकतो. आता महायुती असेल, आघाडी असेल, हे थोडे वेगळे विषय आहेत. आता आणखी जवळ कळीच्या मध्येकडे येणार आहे मी. साहेबांचा पक्ष आणि दादांचा पक्ष, दोन्ही गोष्टी, दोन्ही पक्ष पुन्हा एकदा त्यांचं मनोमिलन होत आहे, पुन्हा एकदा ही ताकद एकत्र येते आणि मग निवडणुकीमध्ये एकत्र येणार की नंतर एकत्र येण्याचं ठरलंय. तो थोडा पुन्हा एकदा वरिष्ठ पातळीवरचा विषय राहील, परंतु आमच्या सारख्यांच्या आता आशा उंचावलेल्या आहेत. महानगरपालिकेमध्ये पुणे पॅटर्न जर जिल्हा परिषदेला लावण्याचं तर दादांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि लावतील असा अपेक्षा आहे. परंतु कार्यकर्ता आनंदी, खुश आहे दोन्ही पक्षाकडे, साहेबांच्याकडच्या आणि दादांच्याकडच्या तळागाळातल्या कार्यकर्त्याचा जर तुम्ही कानोसा घेतला तर सगळे अगदी मनापासून खुश आहेत. म्हणजे असा एखादाही कार्यकर्ता तुम्हाला भेटणार नाही की हे चुकीचं चाललंय. सगळ्यांना ही घटना अपेक्षित होता आणि लवकर घडावी म्हणून सगळ्यांच्या अजूनही मनापासूनची इच्छा आहे. आणि उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पुरता जर विचार केला तर कदाचित मर्जिंग जरी नाही झालं तरी निवडणुका मात्र एकत्र येऊन लढण्याची सुतोवाच वरिष्ठ नेत्यांच्याकडून सुरू आहेत. आणि तसं घडलं तर म्हणजे रसद एकमेकाला पुरवली जाईल. फार चांगल्या ताकदीने या निवडणुकीला आम्ही सगळे जिल्हा राज्यभर सामोरे जाऊ आणि फार चांगल्या ठिकाणी जागा त्याला यायलाही फार मोठे मदत. तुम्ही सांगताय की या मनोमिलनाचा, या एकत्रीकरणाचा कार्यकर्त्यांमध्ये आनंद आहे. मग प्रशांत जगतापांसारखा एक हुकमी एक्का राष्ट्रवादीच्या हातातून निसटलाय, भविष्यात ही एक्क्यांचे रांग नाही लागणार कशावरून?
नाही होऊ शकत. आता दादांच्या प्रशांत दादांचा विषय त्यांच्या पातळीवर त्यांनी का तसं केला कुणाला अजून त्याचं उत्तर. खरं तुम्ही खासदार सुप्रियाताई सुळेंची मुलाखत ऐकली, त्या सुद्धा अनभिज्ञ होत्या की त्यांनाही कळलं नाही की ते एवढी टोकाची त्यांची प्रतिक्रिया तर महाराष्ट्रभरात चर्चेली गेली. की ते त्यांना अपेक्षित होतं यांना की ते एवढी टोकाची भूमिका का घेत आहेत. मग त्यांनी फार अगदी आदरणीय सोनिया गांधी मॅडम पासूनची उदाहरणं देऊन त्या गोष्टीला दुजोरा देण्याचा प्रयत्न केला की ही अपरिहार्यता असते कधी कधी राजकारणामध्ये. आणि आपण तर एकाच घरातली भावंड आहेत, परत एकत्र येतोय, यामध्ये फार काही अकृत किंवा त्याला अभद्र युती वगैरे शब्द असतात तशातला प्रकार नव्हता. आम्ही घरचेच भावंड पुन्हा एका व्यासपीठावर येतोय इतक्यापर्यंत ते समजून घेण्यासारखी भूमिका. परंतु त्यांची प्रशांतजी म्हणाले मी विचारधारेशी बांधलेला आहे, मी साहेबांच्या खऱ्या विचाराशी बांधलेला आहे. साहेबांचे विचाराने आज दादा जरी महायुतीमध्ये असले तरी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराशी अतिशय समर्पकपणे त्यांची सगळी वर्तणूक किंवा सगळं काम चालताना तुम्ही आम्ही पाहत असतो. अनेक गोष्टी आता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्याचं उहापोह करणं गरजेचं नाही, परंतु अनेक गोष्टी की जिथं जिथं आयडिओलॉजी बदलते तिथं दादा. आता मुंबईमध्ये आपण पाहिलं असेल म्हणजे मलिक साहेबांच्याकडे उरणी काय वाद झाला की तिथं युती नाही झाली, परंतु दादांनी जबाबदारी त्यांच्याकडेच ठेवली. कार्यकर्त्यावर विश्वास ठेवा. कार्यकर्ता किंवा सर्व धर्म जाती समभाव हा अजेंडा दादांचा आजही ती राबवताना आणि पवार साहेबांची तीच आयडिओलॉजी. त्यामुळं दादांच्या बरोबर जाण्यामध्ये आयडिओलॉजी काही चेंज होती अशातला भाग नव्हता, परंतु त्यांचा स्थानिक काय विषय असला तर तो प्रशांत जगताप पार्ट 2, 3 होण्याची काही शक्यता नाही. क्या बात क्या बात. ठीक आहे, आणखी थोडक्यात तुम्हाला सांगायचे की या सगळ्या गोळाबेरजीमधून आमचा हेतू एकच आहे की लोकांची कामं झाली पाहिजे. खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्याचा महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. मग भले सोबतीला कोणी असू देत किंवा जरी काल परवा आमच्यापासून लांब गेलेले सोबती असतील तेही आमच्यासोबत येतील, आम्ही त्यांच्यासोबत जाऊ, एकमेकांना रसद पुरवू आणि महाराष्ट्राचा विकास करू. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मला पुन्हा एकदा हवेली तालुक्यावर यायचं आहे. हवेली तालुक्यामध्ये कुठल्या गोष्टी घडल्या पाहिजेत किंवा घडवण्यासाठी सत्तेच्या नंतर जिल्हा परिषदच्या नंतर तुमची भूमिका प्राधान्याने त्या गोष्टींवर फोकस करणारी असेल? आता स्थानिक प्रश्न जे आहेत, हवेली हा थोडा झपाट्याने विकसित होणारा आपला तालुका आहे. आजही मुख्य गावांना जोडणारे रस्ते हा फार मोठा प्रश्न आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी लावून धरलेला आहे. तो कार्यान्वित हळूहळू होतोय. आपण पाहताल तालुक्यामध्ये अंतर म्हणजे रस्त्यांपासून जे काही मुख्य आता पाण्याचे तर प्रश्न आपला कॅनल दोन्ही कॅनल असल्यामुळं तो सुटलेला आहे, त्याची काही फार अडचण नाही. परंतु आता हे रिंग रोड वगैरे गेल्यानंतर ज्या काही इथं डेव्हलपमेंट होतील त्या थोड्या एक वेगळ्या पद्धतीने व्हाव्यात. म्हणजे शहरीकरण होत असताना त्याचं विद्रुपीकरण होऊ नये. एक चांगलं सुटसुटीत शहर आणि चांगली बांधणी जसे PMRD किंवा पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून एक सुटसुटीत शहर बनलं आणि ट्रॅफिकची जी समस्या आपण पाहतोय खरं तर त्याच्यावर सुद्धा आता दादांनी महानगरपालिकेमध्ये एक चांगला विषय छेडला. खरं त्याच्यावर थोडी टीका टिप्पणी ऐकायला मिळाली, परंतु की बाबा मोफत PMPL प्रवास वगैरे त्याच्या मागे तो एक त्यांचा शुद्ध हेतू होता की प्रत्येक जण एक जण गाडी काढणार आणि पुण्यात जाणार, त्याच्यापेक्षा तो लोक म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टनी जर वापर जास्त झाला तर कदाचित त्याचं बर्डन ते वेगळ्या पद्धतीने त्याचं करतील त्याचं उत्तर. परंतु तो एक त्याच्यातला मार्ग काढण्यात आता वाहतूक एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत चालले त्याच्यावर मार्ग काढण्याचा तो एक प्रयत्न राहणार आहे. तुम्ही असं म्हणालात की विजनच्या मध्ये आम्ही तो 6 पदरी एलिव्हेटेड मार्ग असेल किंवा बाहेरच्या लोकांचे इथं नोकरदारांचं प्रमाण जास्त वाढलंय, त्याच्यामुळे इथल्या नागरिकांवर जास्त जोर काय म्हणूया त्याला प्रेशर आलंय किंवा गर्दी वाढली, त्याच्याही सगळ्या गोष्टींचं नियोजन आहे. आणि एक मोठा प्रकर्षानं हायलाईट केला गेला तुमच्या पार्टीकडून, जो दादा स्वतः म्हणाले की आम्ही बस सेवा मोफत देऊ, आम्ही मेट्रो मोफत देऊ. या गोष्टीवर आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक मुकुंद किर्दत म्हणायचे एक सदग्रस्त आहेत, त्यांनी आक्षेप घेतलाय की दादा हे आमचे मुद्दे तुम्ही का मांडताय, काय सांगाल? समाजातले प्रश्न हे ठरलेले प्रश्न असतात, ते काय असं एका पक्षाने कुठे ठरवले म्हणून तो प्रश्न होऊ शकत नाही. आज आपण पाहतोय की मेट्रो आणि PMPL आज भरभरून गच्च भरून जात असतात आणि लोकांचा प्रतिसाद या दोन्ही ट्रान्सपोर्टला आणि ही समाजाची गरज ओळखून दादांनी तो विषय छेडलेला आहे. यापूर्वी कोणी तो मांडला तर तो जनतेची गरज म्हणून मांडणं काही फार वेगळं नाही. आपल्याला दिसते की बाबा पुण्यात या मेट्रोची जर व्यवस्था केली तर आणखी लोकांची सोय होईल, त्याला अनुसरून 4-2 लोक या संदर्भात यापूर्वी कोण कोण बोलला असेल तर तो पार्टी वेगळा. पण दादा हे एखादी गोष्ट बोलतात त्यावेळेस ती होणार ह्या हिशोबाने बोलत असतात. आपण पाहिलं असेल लाडक्या बहिणीची योजना या 3ही नेत्यांनी ज्यावेळेस आणली त्यावेळेसही सुरुवातीला असे आक्षेप घेतले गेले की हे शक्य आहे का, परंतु आज पाहतोय आपण 1-1.5 वर्ष होत गेलाच अतिशय चांगल्या पद्धतीने ती योजना कार्यान्वित झाली, लोक त्याचा लाभही घेत आहेत. त्यामुळं दादांनी या दोन्ही महानगरपालिका अतिशय जवळने पाहिलेले आहेत. तिथं कारभार 15-20 वर्ष सांभाळलेला आहे. तो केल्यानंतर त्या महानगरपालिकेचं असणारं बजेट हे लक्षात घेता त्यांनी ती तरतूद त्याच्यावर पूर्णपणे अभ्यास करून त्याच्यातल्या तज्ञांशी एक्सपर्टशी बोलून हा सगळा अभ्यास करून ती पुढे मांडणी केलेली.
उद्या दादा हे सत्तेत येणारं नेतृत्व आहे, त्यामुळे सत्ता आल्यानंतर त्यांना तिथून पळ काढता येणार नाही, त्यांना ते करणंच आहे. त्यामुळं कोण काय बोललं यापेक्षा ते करणार म्हणून काही गोष्टी बोललेल्या आहेत आणि ती जनतेला माहिती आहे. हे कुठलं वचन कुठला शब्द कुठल्या पक्षाने दिला यापेक्षा त्याच्या माध्यमातून लोकांचं काम होणं. आणि आम्ही भले तो शब्द आमच्या वचनात असेल किंवा नसेल, पण लोकांची सोय आणि लोकांची कामं करणं हीच आमची मुख्य भूमिका आहे. जनतेला विश्वास आहे आणि हाच आमचा अजेंडा आहे. आणि ह्या अजेंड्यावर तुम्हाला लक्षात येईल की अनेक लोकांना ज्यांना खरंच त्या दोन्ही ट्रान्सपोर्टची गरज आहे त्या लोकांनी भरभरून राष्ट्रवादीला मतदान केलेलं असणार आहे. की त्यांना माहिती आहे दादा बोलतात ते करतात, त्यामुळं त्यांनी दिलेलं वचन हे फेल जाणार नाही याची काळजी ते घेतात. आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय मोदीजी असतील, आदरणीय अजितदादा असतील, हे सगळेच नवतरुणांना राजकारणाकडे येण्याचा आग्रह करत आहेत. राजकारणात या, राजकारण चांगलं काम करूया, कन्स्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्स करूया, हे सगळं सांगत असताना प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळं दिसतंय. आणि तुम्ही एक या राजकीय पक्षाच्या 22 वर्ष 25 वर्षाची बांधिलकी आहे, तुम्हाला पक्षाने न्याय दिला ही तुमची म्हणणं आहे, तुम्ही कामही त्या पद्धतीने केलंय. आता जो काही नवमतदार आहे, जो नवतरुण आहे, जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आकर्षित होऊ पाहतोय, तर त्यांना तुमचा काय मेसेज आहे? नाही यावं, खरं तर मी सगळ्या तरुणांना, विशेषतः ज्यांना राजकारणाची आवड आहे त्यांना आवर्जून सांगेल की आपण निश्चितपणे पक्षामध्ये यावं, सक्रिय व्हायचं. कारण हल्लीच्या काळामध्ये राजकारण हा न संपणारा विषय, भविष्यामध्ये ह्या लोकशाहीमध्ये ही यंत्रणा आयुष्यभर राहणार आहे. मग अशा वेळेस उच्च शिक्षित एक व्हिजन असणाऱ्या नेतृत्वाची भविष्यामध्ये गरज. एक दुसरी पिढी, आता एक पिढी आपण आदरणीय पवार साहेब मोदी साहेबांची पाहतोय, दुसरी पिढी आपण दादांच्या रूपानं, फडणवीस साहेबांच्या रूपानं, शिंदे साहेबांच्या रूपाने किंवा त्या लेवलच्या नेत्यांनी दुसरी पिढी काम करताना पाहतोय. आज चिंता दादा नेहमी त्यांच्या भाषणात सांगतात की मला चिंता असते की तिसरी पिढी निर्माण व्हावी, आणि ते मग आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करण्याची संधी देऊन एक ताकद देण्याचा प्रयत्न का करतात, कारण हे पुढे जाणारं राजकारण असतं. त्यामुळं तिसरी पिढी सुद्धा तिथं सक्रिय असली पाहिजे, चौथी पिढी त्या ठिकाणी तयार राहिली पाहिजे. त्यामुळं येणाऱ्या प्रत्येक तरुणाला त्याच्या कार्यक्षमतेवर जर विश्वास ठेवून त्यांनी काम चांगलं केलं तर त्याला कुठे ना कुठेतरी चांगली संधी मिळेल. आणि तो आता एक क्षमतेवर अवलंबून असतं, आपणही समाजाला काही देऊ शकतो का याच्यावर बी बऱ्याच वेळा तिथलं यश अपयश या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळं त्याला जर वाटत असेल की मी सक्षमतेने या कारभारामध्ये काम करू शकतो, त्याने राष्ट्रवादीमध्ये नक्की भविष्य आहे, निश्चितपणे त्याचं स्वागत, त्याने त्याचं भविष्य घ्याय. क्या बात. तर आदरणीय शरद पवार साहेबांचा जो पहिल्यापासून जो भाव आहे, जी भूमिका आहे, जी बांधिलकी आहे, राजकारण करायचे सर्वसामान्य माणसासाठी, राजकारण करायचं आहे सर्वसामान्य माणसाच्या समस्या सोडवण्यासाठी, आणि तोच धागा, तीच विचारधारा आणि तीच भूमिका अजितदादा देखील पुढे घेऊन जाताना दिसतात. आणि याच भूमिकेचा परिपाक, याच भूमिकेचं एक क्रिस्टल क्लिअर चित्र म्हणून त्यांचे प्रतिनिधी आपल्या समोर इथं आहेत. असे अनेक प्रतिनिधी, अनेक राजकीय कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षाचे आपल्याला दिसत असतात. आणि त्याचं एक प्रत्यक्ष उदाहरण आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आदरणीय दिलीप नाना वाल्हेकरजी. तर आपण एकंदरीत आपण ज्या गप्पा मारल्या आता, तर त्याच्यातून व्यक्ती म्हणून तुमच्या पक्षाबद्दलची असणारी बांधिलकी आहे, पक्षीय कार्यकर्ता म्हणून तुम्ही त्या पक्षासाठी केलेलं काम असेल, किंवा जी काही पक्षानं संधी दिली, सत्ता मिळवण्याची असेल, निधी उपलब्ध करून झाल्यानंतर त्याच्यातून लोकांची कामं करण्याची असेल, या सगळ्या बाबतीत तुम्ही समाधानी आहात आणि आशावादी आहात की नवतरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं, ते त्यांचं भविष्य आहे. तर तुमच्या एकूणच या आजच्या गप्पांसाठी तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला, आमच्या स्टुडिओमध्ये आला, आमच्याशी खऱ्या अर्थाने जनतेशी संवाद साधला, त्याबद्दल रॉयल मीडियाच्या माध्यमातून मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.